आता माझ्याकडे रिसेंट एक किस्सा आहे, की ज्याच्यात आता चालू केस आहे आपल्याकडे, ओके. की लग्न झालं, मुलगी घरी गेली, 5च दिवसात त्यांनी तिला हात न लावणं, तिच्याबरोबर न बोलणं, तिच्या घरच्यांना सांगणं, की ते आमच्या घरामध्ये मॅनेज होत नाहीये, तुम्ही तिला घेऊन जा आणि पाठवून दिलं त्यांनी. ओह! सरळ पाठवून दिलं. मग ती नंतर आमच्याकडे आली, लग्नानंतरचं सांगतो. आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं. त्यांनी आधीच लग्न करून ठेवलं होतं. ओह! फक्त आता घरच्यांच्या इगोमुळे त्यांनी ते लग्न केलं. समाजात नाव ओके. बदनाम व्हावं नाही. पण आता तिची बदनामी करत फिरताय. लग्न म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतोय. कारण की जेवढं मोठं घर, खरंय. तेवढ्या केसेस आपल्याला आत्ता पाहायला मिळत आहेत. जसं आत्ता अग्रवालांची केसेस एक्झॅक्टली. आहे. हो, हो, हो. सो मग या केसमध्ये प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं किती गरजेचं हो, वाटतं? म्हणजे ओके, माझ्याकडे एक ओके. चोरीची केस आली होती. त्याच्यात पोलिसांनी बरेच इन्व्हेस्टिगेशन केलं. त्याच्यात काही त्यांना रिकव्हर झालं नाही. हां. पण आपल्याकडचे जे क्लायंट होते त्यांना हे माहिती होतं, की चोरी ही आपल्या नोकरांनीच केलेली आहे. ओके. तर या गोष्टीला उलटून 3 महिने गेले होते. बरं. पण 3 महिन्यानंतर मग हळू-हळू चोरं कशी त्यातनं ते पैसे बाहेर काढायला लागतात. लपवलेल्या गोष्टी कशा हळू बाहेर काढतात आणि मग ओह! हळू गोष्टी घ्यायला सुरुवात करतात. तर आपल्या केसमध्ये त्या माणसाने गावाकडे जागा घेतली होती. जर तुम्ही मॅट्रिमोनियल साइट्सवरनं करताय, तर प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे. कारण मॅक्सिमम करेक्ट आहे. फसवणूक तिथनंच होत आहेत. माझ्याकडे जेवढ्या केसेस आहेत किंवा तुम्ही सर्व्हे स्वतः जरी केलात, आज कोर्टात जरी गेलात आणि तिथे फॅमिली कोर्टामध्ये जाऊन जर तुम्ही 1-2 कपलला जरी विचारलं, की तुमचं अरेंज मॅरेज झालंय, तर ते कसं झालंय? हं. तर ते मॅट्रिमोनी साइट्सचंच नाव घेतील. ओह! मॅक्सिमम मॅट्रिमोनी साइट्सवर. 6 तास माझं इंटरोगेशन झालं, की मी आणि प्रोफाईल माझी डिटेक्टिव्ह असल्यामुळे त्यामुळे त्यांनी विचारलं, "तू काम काय करतो?" ओह! आता मी काम काय करतो म्हटल्यावर मला वीर जराच आठवलं. की आता आता काय आता एकदम माझ्या डोक्यात शेवटपर्यंत होतं, की मला यांनी डिपोर्ट करावं. मला ओके. चायनात राहायचं नाही. ओके. कारण तो हाँगकाँग चायना, साऊथ चायना दिला. करेक्ट, त्यामुळे करेक्ट. एवढं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांनी, की मग माझी प्रोफाईल चेक केली. मग तू काम काय करतो? हं, मी फार पहिले सिक्युरिटी बोललो. पण हं, नंतर मला सांगावंच लागलं, कारण हं. पर्यायच नव्हता. कारण डिटेक्टिव्ह म्हटल्यावर त्यांनी स्पाय नाही पकडावं मला. ॲज अ आ, स्पाय आलाय का? करेक्ट. मग एकटाच का आलास तू? हं. असं मागे पुढे एक जण येणार होता. मग मी ते सांगितलं. पण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी माझं बुकिंग नव्हतं नेमकं आणि ओह! दुसऱ्या दिवसाचं बुकिंग होतं आणि माझं नशीब इतकं भलं होतं, की त्यांनी एअरपोर्टवरनं हॉटेलला फोन लावला. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कुणाल चांदेकर सर. अर्थात आजचा विषय इंटरेस्टिंग आहे कारण ते आहेत डिटेक्टिव्ह. हो, अर्थात डिटेक्टिव्ह कारण की आजच्या जमान्यामध्ये डिटेक्टिव्ह हा शब्द आपल्याला ऐकायला खूप कमी मिळतो. जी लोकं 90ची आहेत त्या काळामध्ये डिटेक्टिव्ह म्हटलं की प्रत्येकाच्या भुवया उंचवायच्या, की हां, डिटेक्टिव्ह म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय काम करतायत, काय इंटरेस्टिंग काम असेल, अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि आजही हेच डिटेक्टिव्ह काम करतायत, पण वेगळ्या पद्धतीने, वेगळी टेक्नॉलॉजी वापरून. सो एक्झॅक्टली डिटेक्टिव्हचं काम आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने चालतं, काय-काय चॅलेंजेस येतात, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून समजून घेणार आहोत. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. आत्ता आपण आपल्या डिटेक्टिव्ह जे आहेत त्यांच्याकडे वळूयात. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आभारी आहे. थँक येस. यू. सो अर्थात तुमची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. तुम्ही हो, स्वतः डिटेक्टिव्ह आहात. हो. सो तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जरा सविस्तर सांगा, की एक्झॅक्टली तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव किती आहे? कुठल्या-कुठल्या प्रकारच्या केसेस तुम्ही हँडल केल्यात? मला आता टोटल 16 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये. आपल्या कंपनीचं नाव आहे सागा एंटरप्राइजेस ॲज अ डिटेक्टिव्ह एजन्सी हं. आणि आपण पाहता गेलं तर सगळ्याच पद्धतीच्या केसेस हँडल करतो. मोस्टली आपल्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस असतात, प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन्सच्या ओके. केसेस असतात. साधारण मी वकिलांसाठी जास्त काम करतो, त्यामुळे माझ्याकडे वकिलांकडनं जो डेटा येतो, म्हणजे जी कामं येतात, ती सगळी कौटुंबिकच असतात. त्याच्यात ओके. डिव्होर्स आला, मेंटेनन्स फाईल्स आल्या, इन्व्हेस्टिगेशन्स आले, बऱ्याच गोष्टी आल्या. अशा ओके. पद्धतीने आपण त्याचं काम करतो. सो अर्थात कुठल्या-कुठल्या केसेसमध्ये किंवा कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये डिटेक्टिव्हची गरज लागू शकते, सरांनी आता एक्सप्लेन केलंय. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. येस, आपण सुरुवात करू. हो, सो आता तुम्ही 16 वर्ष झालं हो, या डिटेक्टिव्ह क्षेत्रामध्ये काम करताय. हो. सो तुमच्याकडे अशा काही वेगळ्या केसेस आलेल्या आहेत, की ज्या खूप चॅलेंजिंग होत्या, त्या सॉल्व्ह करण्यासाठी? जरा त्याविषयी सांगा ना? सी एव्हरी केस इज चॅलेंजिंग. प्रत्येक केसचा ट्विस्ट अँड टर्न हा वेगळा असतो. हं, म्हणजे तसं बघायला गेलं तर मुद्दा सगळ्या केसेसचा एकच आहे. हं, अफेअर असो, नॉन अफेअर्स असो किंवा त्यातली काहीतरी माहिती काढणं असो. हं.
So अशा काही स्टोरीज सांगू शकलात तर केसेसच्या जास्त बेटर होईल. बऱ्याच स्टोरीज आहेत. आता कुठल्या केसेसमध्ये स्टोरीज ऐकायच्या आहेत तुम्हाला? माझ्याकडे प्री मॅट्रिमोनियल केसेसमध्ये आहेत, पोस्ट मॅट्रिमोनियल ओके. केसेसमध्ये आहेत किंवा अशा काही केसेस आहेत की जिथे अ, या सगळ्या गोष्टींचा संबंधही नाहीये. काही चोरीच्या केसेस पण येतात आमच्याकडे. ओके. ज्या पोलिसांकडनं कधी-कधी सॉल्व्ह होत नाहीत किंवा त्या हां. तेवढ्या त्यांना महत्त्वाच्या वाटत नाहीत. पण घरच्यांना माहिती असतं की आपली काहीतरी गोष्ट गेलेली आहे. पण ती हां. पर्टिक्युलर माणसाकडनंच गेलेली आहे. तशा पण केसेस आहेत. आता मध्ये ओके, माझ्याकडे एक ओके. चोरीची केस आली होती. त्याच्यात पोलिसांनी बरेच इन्व्हेस्टिगेशन केलं. त्याच्यात काही त्यांना रिकव्हर झालं नाही. हां. पण आपल्याकडचे जे क्लायंट होते त्यांना हे माहिती होतं की चोरी ही आपल्या नोकरांनीच केलेली आहे. ओके. तर या गोष्टीला उलटून 3 महिने गेले होते. बरं. पण 3 महिन्यानंतर मग हळू-हळू चोरं कशी त्यातनं ते पैसे बाहेर काढायला लागतात. लपवलेल्या गोष्टी कशा हळू बाहेर काढतात आणि मग ओह! हळू गोष्टी घ्यायला सुरुवात करतात. तर आपल्या केसमध्ये त्या माणसाने गावाकडे जागा घेतली होती. मग तो ओह! महिन्यातनं एकदाच गावाला जायचा. ओके. मग आम्ही तसा गावाकडे जाऊन पाठलाग केला. गावाकडे चौकशी केली असता त्यांनी त्या पिरियडमध्ये गावाकडे जागा घेतली होती. मग तिथे कशी त्यांनी पोल्ट्री फार्म उघडलं. मग कसा तो ओह! सोने तर हळू सोनं दुसऱ्या सिटीजमध्ये जाऊन विकून तिथनं कॅश पैसे घेऊन येऊन ते सगळं इन्व्हेस्टमेंट करायचा. ओके. ती सगळी माहिती गोळा करून मग आपण आपल्या क्लायंटला दिली आणि मग नंतर त्यांनी जाऊन ती कंप्लेंट रजिस्टर करून मग परत त्याच्यावरती केस केली. ओह! मग ते सगळं रिकव्हरी झाली, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. अशाही गोष्टी होतात. ओके. सध्या आपण लग्न म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतोय. कारण की जेवढं मोठं घर, खरं आहे. तेवढ्या केसेस आपल्याला आत्ता पाहायला मिळत आहेत. जसं आत्ता अग्रवालांची केसेस एक्झॅक्टली. आहे. हो, हो, हो. सो मग या केसमध्ये प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं किती गरजेचं वाटतं? पालकांना माहिती असताना सुद्धा, की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं अफेअर आहे, हं. तरीही ते पुढे दुसरीकडे लग्न लावून देतात. हा धोका नाहीये का? आता ह्यातनं क्राईम घडलाच ना. मी जसं खरं. मागच्या वेळी बोललो होतो, की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. त्या केसमध्ये सियाच्या घरच्यांना किंवा केतनच्या घरच्यांना रेड फ्लॅग्स दिसले होते. हां. तिने ते पासपोर्टचा विषय केला होता. त्याच्यानंतर आधी ती त्याला लोगडला घेऊन गेली होती किंवा ती त्याला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट दाखवत नव्हती. हां. त्या सगळ्या रेड फ्लॅग्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं पाहिजे होतं. ॲटलीस्ट आमच्यापर्यंत नाही पोहोचले तरी आजूबाजूला चौकशी केली पाहिजे होती, की हे करेक्ट सगळं आहे. होतंय. लाखो करोडो रुपये खर्च करणार होते. इतका बरोबर. सुंदर मुलगा गमावला त्यांनी. हो. आणि तिने सुद्धा 16 सोमवार करून सुद्धा तसा मुलगा मिळाला नसता. मी करेक्ट. त्याचे व्हिडिओज बघितले. इतका हं. रोमॅन्टिक मुलगा होता. इतका छान त्याला त्याचं काय म्हणतात पालनपोषण तितकं छान केलं असेल, की एका स्त्रीला किती छान त्यांनी रिस्पेक्ट द्यायचा. त्या हं. पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करत होता तो आणि त्याचा जीव गमावावा लागला. सो हिअर इट कम्स की तुम्हाला रेड फ्लॅग्स दिसतात. तुम्ही घ्या ना इन्व्हेस्टिगेशन करून. असे किती पैसे घेणार आहे आम्ही फार काय तुमचा करेक्ट. अख्ख्या लग्नाचा खर्च तर आमचा होणार नाहीये. पण करेक्ट, करेक्ट. त्यानंतर सुद्धा मला कित्येक तरी माझ्या क्लायंटचे मेसेजेस आले. मी तुम्हाला मेसेजेस दाखवतो की थँक सर आम्ही आज हे करून घेतलं म्हणून आज या ओह! सगळ्या गोष्टी झाल्या. कमीत कमी मला 60 ते 65 माझ्या क्लायंट्सचे मेसेजेस आहेत कस्टमर्सचे. ओके. की सर हे बघून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतोय पण तुमच्याकडनं आम्ही काम करून घेतलं होतं म्हणून वी आर सेव्ह. ओके. पण मग त्या केसमध्ये असं कुठेतरी जाणवतं का कुठेतरी स्टेटसला जास्त महत्त्व दिलं जात होतं? मुलीच्या एकंदर तिच्या भावनांना महत्त्व न देता? मुलीच्या भावनांना महत्त्व दिलं नसतं तर तिला एवढं फ्रीडमच दिलं नसतं त्यांनी. हा इगोचा इश्यू झाला. ओके. हा सगळा इगोचा इश्यू झाला. बरं असंही नाही की मुलीला तुम्ही कुठली सूट दिलेली नाही. हं. तिचं फ्रीडम ती चांगलं एन्जॉय करत होती. ती बाहेर देशात जाऊन पार्टीज करतीये, इथे पार्टीज करतीये. हं. तिला तिच्या सगळे फ्रीडम्स आहेत. तिने तिच्या फ्रीडमचा मिसयूज केला. ती आत्ता म्हणत असेल की मी सांगितलं होतं त्याला. हो, मला नाही हो. वाटत की सांगितलेला मुलगा जबरदस्ती कुठल्या एवढा गळ्यात पडेल. म्हणजे हो. फार तुला जीव घ्यायची वेळ येते आणि तुझं त्याला आधी सांगितलं असतं. हां. तर त्याच्या हे लक्षात आलं असतं की तू त्याचा जीव घेणार आहेस. करेक्ट आहे. सो दिस इज ऑल. आता तो सगळा मीडिया इश्यू होऊन जाणार आहे तो. त्याच्यात पण नुकसान तर त्या आई-वडिलांचं झालंच ना. त्यांचा एवढा छान मुलगा. हं. म्हणजे मी इन्व्हेस्टिगेशन्स एवढे केले त्याच्यात कधी एवढा सुंदर मुलगा मी कधी इन्व्हेस्टिगेशनमध्ये ओके. बघितला नव्हता, की खरंच एवढं सगळं करणारा मुलगा फार कमी असतात अशी मुलं. मग साधारण आता समजा आता जे कोणी पालक आपला हा पॉडकास्ट बघतायत, सो त्यांना तुम्ही प्राथमिक काय एक्झॅक्टली सांगाल, की हे इन्व्हेस्टिगेशन कधी करायला पाहिजे? सी बरेच रेड फ्लॅग्स हे लग्नामध्ये मुलीकडनं मुलांकडनं मी माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण हेच म्हणलं होतं की मुलं जास्त डेअरिंग करत नाहीत. ते धडधडीत सांगून मोकळे होतात. हं. आता माझ्याकडे रिसेंट एक किस्सा आहे की ज्याच्यात आता चालू केस आहे आपल्याकडे ओके. की लग्न झालं, मुलगी घरी गेली, 5च दिवसात त्यांनी तिला हात न लावणं, तिच्याबरोबर न बोलणं, तिच्या घरच्यांना सांगणं की ते आमच्या घरामध्ये मॅनेज होत नाहीये, तुम्ही तिला घेऊन जा आणि पाठवून दिलं त्यांनी. ओह! सरळ पाठवून दिलं. मग ती नंतर आमच्याकडे आली लग्नानंतरचं सांगतो. आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं. त्यांनी आधीच लग्न करून ठेवलं होतं. ओह! फक्त आता घरच्यांच्या इगोमुळे त्यांनी ते लग्न केलं.
समाजात नाव बदनाम व्हावं नाही, पण आता तिची बदनामी करत फिरतात. 5 दिवसात त्यांना काय कळलं असं? हम्म. पण शेवटी आपण माहिती काढलीच ना, की त्यांनी घरात न सांगता आधीच लग्न करून ठेवलं होतं. बरं, आता हा. तिला घरच्यांना प्रूव्ह करण्यासाठी लग्न केलं आणि आता तुम्ही असं करून दिलं म्हणून त्यांच्या गळ्यात मारून मोकळा झाला. आता घरच्यांना हे माहिती आहे की यांनी काहीतरी शेण खाल्लेलं आहे बाहेर, करेक्ट. पण नुकसान त्या मुलीचं झालं, त्या फॅमिलीचं झालं. तर फॅमिलीजला सांगण्याचं हे आहे की जर जिथे कुठे तुम्हाला लग्न जुळल्यानंतर वाटतंय की मुलगी किंवा मुलगा टाळाटाळ करतायत गोष्टींना, हा. काही गोष्टी लपवत आहेत, काही गोष्टींना सामोरे जात नाहीयेत, अपफ्रंट सांगत नाहीयेत, आणि खोटं बोललेलं आजकाल लोकांना सहजासहजी Correct. कळून जातं. कारण लग्न कार्य हे असं कार्य आहे की जिथे युजली लोक खऱ्याला सुद्धा खोटंच समजतात. हा. ते जोपर्यंत कन्व्हिनियंटली त्यांना तो विश्वास बसतच नाही ना की येस हे काहीतरी खरंच आहे, जोपर्यंत त्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीकडे संशयाने बघतच राहतात. तुम्ही बघा, कुठलंही लग्न बघा, करेक्ट. हो, बरोबर. प्रत्येक माणसाकडे संशयाने बघितलं जातं. मग ही असंच का बोलली, मग ती तसंच का बोलली, मग हे असंच का झालं, मग ते तसंच का झालं. त्याचं निदान करून घ्या ना. तसं जर वाटतंय तुम्हाला तर करून घ्या निदान. करेक्ट. बरीच लोक, मी माझ्या प्री मॅट्रिमोनियल केसेसमध्ये बऱ्याच लोकांचं बघितलंय की स्वतःचं घर आहे सांगतात, खोटं बोलतात. ओ. गावाकडे घर आहेत सांगतात, जागा आहेत सांगतात, खोटं बोलतात. आणि लग्न झाल्यानंतर म्हणतात की नाही आम्ही ते विकलं, आम्ही हे केलं, मग आता आम्हाला हे असं हवं होतं, मग मुलाची अशी कंडिशन होती, मग लग्नानंतर ते त्याला काम जवळ पडत होतं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. ओके. ओके. तर त्याचं निदान करून घ्या. कुठेही जिथेही तुम्हाला संशय येईल तिथे इन्व्हेस्टिगेट करून घ्या. आणि आमच्यापर्यंत नाही जरी यायला जमलं तरी बेसिक माहिती असतात तर तुम्ही स्वतःही काढू शकता. जा चौकशा करा. त्यांना वाईट वाटेल पण ऍटलिस्ट तुमच्या मुलाचा मुलीचा जीव तर वाचेल. हो, बरोबर. बरोबर. पण कुठली स्टोरी कधी क्राईम होईल. आता हे एवढे मोठे उच्चप्रभू फॅमिली, अगरवाल फॅमिली, चौधरी फॅमिली, त्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यात क्राईम कुठे होईल असं वाटलंच नव्हतं. करेक्ट. साधारण लोकांना वाटतं अशा केसेस मध्यमवर्गीय फॅमिलीमध्येच होतात. हो. क्राईम हा तुमचं स्टेटस बघत नाही ना, तुमची मेंटॅलिटी बघतो. करेक्ट. 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 तुम्ही मगाशी त्या केसेसमध्ये सांगितलं की त्या मुलाने आधीच लग्न केलं होतं आणि मग घरच्यांच्या दबावाखाली त्यांनी लग्न केलं. बरोबर. मग या केसमध्ये जे पालक आहेत, पालकांची मानसिकता कुठेतरी स्टेटस किंवा काय म्हणतो आपली समाजातली इज्जत याच्याकडे जाते आणि मुलांची एकंदर भावना कुठेतरी दाबल्या जात आहेत. सो हे होऊ नये म्हणून त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही एकदा इगो बाजूला ठेवून बघा. तुम्हाला जर त्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला त्यांचा प्रेम संबंध जर नाही जमत आहे तर तुम्ही त्यांना घरातनं बाहेर काढून टाका. नका ठेवू घरात. तुमचा स्टेटस जपा, त्यांना बाजूला करून टाका. त्यांच्या जीवाशी नका ठेवू. ओके. एवढंच म्हणेन, बाकी काय म्हणेन. इगो साईडला ठेवून बघा. नाही तुम्हाला आवडली मुलगी, मुलगा, जाती, धर्म, आता या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. ऑलमोस्ट प्रत्येक घरात तुम्ही बघायला गेलं तर इंटरकास्ट किंवा इंटर रिलिजन मॅरेज आहेच. सो आता तुमच्याकडे ज्या केसेस येत आहेत तर एक्झॅक्टली कुठल्या कॅटेगरी मधल्या जास्त आहे? माझ्याकडे प्री मॅट्रिमोनियल आता जास्त यायला लागले. ओके. पण त्याचं पण प्रमाण असं आहे की काही काही लोक अगदी सुरुवातीलाच येत आहेत की आमचं फक्त ठरलंय, आम्ही मुलगी बघितलीये, मुलगा बघितलाय, मग आता आम्हाला करायचं. म्हटलं या स्टेजला नका. तुमचा अगदी कुठेतरी संशयाचा किडा येतोय तोपर्यंत तेव्हाच माझ्याकडे आहे. ओके. अगदी तुम्ही फक्त मॅट्रिमोनी साईट्स वरनं बघताय आणि आता आम्ही स्थळ बघितलंय, आम्हाला पुढे जायचंय. पुढे जाण्यासाठी माझा उपयोग नाहीये ना. ओके. मी आता जे चार्ज करीन तुम्हाला ते नंतर मग तुम्ही प्रत्येक त्याच्यात काही ना काहीतरी निघणारच आहे. करेक्ट. कुठलंही कपल तुम्ही घ्या ते कधी स्ट्रेट निघत नाही, काही ना काहीतरी त्याच्यात त्रुटी निघतेच. मग त्या गोष्टी कन्सिडर करण्यात म्हणजे माझं कसं की तुमचं लग्न ठरलंय, तुम्हाला कुठेतरी रेड फ्लॅग्स दिसत आहेत, मग इन्व्हेस्टिगेशनला या. पण अगेन मग लोकांच्या मनात हा प्रॉब्लेम असेल की समजा सगळं ठरलंय नंतर ना आपण सांगायचं की नाही तुमच्यात हा प्रॉब्लेम म्हणून आम्हाला लग्न मोडायचंय. सो कदाचित ही भावना किंवा ही भीती असेल म्हणून लोक अगोदर येत असतील असं पण असेल. मग डिसिजन मेकिंग घेणं गरजेचं आहे ना. मी तसं आधी सांगितलं तुम्हाला की आधी जर तुम्ही येताय आणि मग असे किती स्थळं बघणार तुम्ही. सुरुवातीला माझ्याकडे येत आहेत त्यावेळेस तुमची काही बोलणी झालेली नाही, तुम्हाला फक्त आवडलंय स्थळ म्हणून तुम्ही माहिती काढताय. बरं, माझा तो एक रेंज आहे, ती पर्टिक्युलर रेंज आहे, त्याच्यात तुम्ही बसला पण पाहिजेत ना. म्हणजे उद्या तुम्हाला 4 स्थळं बघायची आहेत आणि माझा जो मी जे चार्ज करतो ते 4 स्थळांना तुम्ही चार्जेस देणार आहात का? आलं का? तर युजली मी त्या केसेस मी सजेस्ट करतो, जर त्यांना पुढे जायचंय तर मी गो अहेड. की त्यांनी ठरवलं की येस नाही आम्ही बघितलंय, आम्हाला जायचं. अशा केसेस पण आहेत, नाही असं नाही. काही क्लायंट सांगतात, मी त्यांना सजेस्ट करतो की बाबा तुम्ही फायनल तर करा आधी. आता सध्या आपण बघतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रमाण खूप जास्त वाढले. सो अशा संदर्भातल्या काही केसेस असतील तर सांगा. अशा बऱ्याच आहेत. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस वाढणं किंवा वाढल्या आहेत असं काही नाहीये. हे फार बाबा आदमच्या जमान्याशी चालू होत आलेले. आता फक्त मीडिया वगैरे वाढली आहे, टेक्नॉलॉजीज वाढल्या आहेत म्हणून पकडलं जाते. आलं का लक्षात? त्यामुळे नुसते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे बाई आणि पुरुषाचेच आहेत असं नाही, पुरुषांचे पण माझ्याकडे अफेअर्स येत आहेत, बायकांचे पण अफेअर्स येत आहेत.
सो लेस्बियन्स असो, बायसेक्शुअल्स असो, गे कपल्स असो, ह्या सगळ्या केसेस येत ओके. आहेतच माझ्याकडे. असं ओके. नाहीये की कुठल्या केसेस फक्त एक्स्ट्रा मॅरिटल हे फक्त नवरा बायकोंचे. ओके. लग्नामध्ये असलेल्या केसेसमध्ये गे केसेस आहेत, बायसेक्शुअल केसेस आहेत, लेस्बियन केसेस आहेत. सो ओके. दोज आर ऑल्सो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. करेक्ट, करेक्ट, तर करेक्ट. तशा पण केसेस आहेत. ओके. आता माझ्याकडे एक रिसेंट केस आली होती, ज्याच्यात माझ्या क्लायंटच्या मुलीचा नवरा तिला हातच लावत नव्हता. ओके. आणि मी त्यांना मला थोड्याशा काही गोष्टी म्हणजे तिच्याकडनं बोलता बोलता अशा जाणवल्या. मग मी तिला विचारलं की त्याचे जे जेस्चर्स आहेत, हं. तो जे जेस्चर्स करतो म्हणजे त्याचे हातवारे असू दे, त्या हां. त्या सगळ्या गोष्टी असू दे, त्या फेमिनिन आहेत का मॅस्क्युलिन आहेत? ओह! ती म्हणली थोडेसे मला फेमिनिन जाणवत आहेत. तर मग मी म्हटलं तो युजली काय म्हणजे त्याचं रुटीन काय आहे? काही नाही म्हणे मी म्हणजे स्वयंपाक करून येऊन झोपले की तो माझी झोपायची वाट बघतो. ओह! मग तो बाहेर टीव्ही बघत बसतो किंवा मोबाईलमध्ये असतो. मी झोपली की मग तो येऊन झोपतो. ओके. आणि मी उठायच्या आधी उठून त्याची अंघोळ वगैरे झालेली असते आणि तो मग परत कपडे वगैरे घालून टीव्ही बघत बसलेला असतो. मी डब्बा करून देईपर्यंत वाट बघतो आणि निघून जातो. ओके. म्हणजे मी बऱ्याच वेळा इनिशिएट सुद्धा केलं की टचसाठी, पण तो अंग चोरतो, तो असा लाजल्यासारखं करतो. ओह! एकदा आऊच म्हणून ओरडला. म्हणजे अशा गोष्टी झाल्या. ओह! मग मी त्याच्या पेरेंट्सला सजेस्ट केलं की आय थिंक तो गे असावा. बायोसेक्शुअल असतात तर प्रॉब्ली त्यांनी बायोसेक्शुअल लोक जे असतात ती दोन्हीकडे हां. इंटरकोर्स करू शकतात. तर ह्याच्यात ते मला जरा जाणार. तर मग मी त्याच्यावरती लक्ष ठेवलं. मग मी तिला सांगितलं की त्याचे फोन त्याचा फोन तुला हातात घेता येतोय का बघ. त्याची गुगल हिस्ट्री चेक कर. तर तो एका गे साईटवरती होता. ओह! तर त्याच्यावरनं मग ते लक्षात आलं. मग त्याच्यावरती लक्ष ठेवलं. मग त्याचा पार्टनर होता आणि तो त्याच्या पार्टनरच्या घरी जाऊन हे सगळे उपद्रव करायचा. ओके. पण मग एका अर्थी मग ही पण फसवणूक झाली. ह्या बरोबर आहे. केसेसमध्ये पण पालकांना माहिती असतं की आपला मुलगा, पण त्यांना त्याची हां. स्टडी नसते. हां. अभ्यास नसतो की आपला मुलगा गे तो कुठल्याही स्त्रीशी संबंध ठेवू नाही शकणार हं, आहे. हं. पण त्यांना असं ओके. वाटत असतं लग्न झालं की बाईचा टच झाला की त्याला बरं वाटेल. झालं. असं कसं होईल? म्हणजे हा सुद्धा अभ्यास नाहीये आज काही करेक्ट, करेक्ट. पालकांमध्ये. आणि त्यांना अवेअरनेस ते नाही. एक्सेप्टन्स नाहीये की आपला हं. मुलगा गे आहे किंवा बायोसेक्शुअल आहे. आणि काही मुलं सांगत नाही. आता खूप ओपन झालीत. म्हणजे मी बऱ्याच या कम्युनिटीसाठी काम करतो त्यामुळे मला माहिती आहे. आता बरेच जण ओपन झाली आहेत. अजूनही काही लोक आहेत जी ओपन अप नाही आहेत. ओके. त्यांनी त्यांच्या भावना बाहेर काढलेल्या नाहीयेत. ते पेरेंट्सशी बोलू शकत हं. नाहीयेत. बरं ही गोष्ट अशी आहे की सोसायटीमध्ये परत हो. पालकांना तेच झालं की माझा माझा मुलगा किंवा माझी मुलगी लेस्बियन आहे किंवा गे हे सांगणार कसं? हं. बरोबर. म्हणून मग ह्या केसेसमध्ये पण नुकसान होतं. तुम्ही ज्याच्याबरोबर लग्न लावून देताय, जिच्याबरोबर लग्न लावून देताय त्यांचे प्रॉब्लेम्स होतात. करेक्ट, करेक्ट. माझे खूप एक जुने कस्टमर होते. त्यांच्या केसेसमध्ये असंच झालं होतं की त्यांची बायको लेस्बियन होती. ओह! आमच्या एक ॲडव्होकेट आहेत मुजावर मॅडम म्हणून. हं. त्यांनी केस दिली होती माझ्याकडे. तर ते आम्ही फाइंड आउट केलं होतं. पण त्यालाही माहिती नव्हतं की ओके. त्याची बायको लेस्बियन आहे म्हणून. ती ओह! शेवटपर्यंत हात लावून देत नव्हती. आणि मग मी तिला विचारलं ती ती हात लावून नाही देईल. ती म्हणते कंटिन्युअस तिच्या एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असते. सतत ओके. मैत्रिणीबरोबर असते. म्हटलं तिची मैत्रीण टॉम्बॉय आहे का? टॉम्बॉय म्हणजे काय? म्हणलं छोटे केस, पुरुषांसारखी राहते. तो म्हणला हो, तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला माहिती आहे का हिला पुढं? म्हणलं माहिती नाहीये तुमची बायको लेस्बियन आहे म्हटलं. ओके. मग त्यांनी तशी लक्ष ठेवायला सुरुवात केली. मग मी काही एक्सपेरिमेंट त्याला करायला लावले आणि त्या हां. एक्सपेरिमेंटमध्ये कारण लेस्बियन कपल जे असतं ते खूप स्ट्रॉंग असतं. त्यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असतं. ओके. युजुअली जो मेल रोल करतो त्याचं बॉन्डिंग, तिचं बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग असतं. तर मी काही असे एक्सपेरिमेंट्स करायला सांगितले. त्या एक्सपेरिमेंट्समध्ये तो जो मेल पार्टनर होता, हं. म्हणजे जी होती, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ओह! त्याच्यात ते जुळून आलं आणि मग त्यांनी अशा काही आपण मोमेंट्स क्रिएट केले होते की त्यांनी या दोघांचे काही फोटोज, काही अशा ओके. काही गोष्टी इंटिमेट सीन्स दोघांचे ते फोटोज वगैरे मग नवऱ्याला पाठवायला सुरुवात केली आणि तेच पुरावे आपण सादर करून त्या बेसिसवरती डिव्होर्स घेतला. आता मला ह्याच विषयावर बोलायचं होतं. समजा एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी गोष्ट घडलेली आहे. हो. तर मग या केसमध्ये आता लग्न तर झालंय, पण मग डिव्होर्स घ्यायचा आहे. तर मग पुढे प्रोसिजर एक्झॅक्टली कशी असते आणि ते सहज होतं का? कुठल्या केसेसमध्ये म्हणताय तुम्ही? बायसेक्शुअल हे हां. केसेसमध्ये नाही होत सहज. सी या गोष्टी प्रूव्ह करणं फार अवघड होऊन जातं आणि आत्ता त्याच्यावरती कायदा यायला लागलेला आहे. हं. मग ह्या गोष्टी म्युच्युअलीच सेटल होतात युजुअली. ओके. डिव्होर्समध्ये जाईपर्यंत पण बरं ह्याच्यात पालक जास्त मग इंटरफेअर करत नाही. हं. बरं आता पकडलं तर गेलेलो आहे. बरोबर. कोर्टात जाऊन करणार काय? शेवटी क्लायंटचं माझ्याही नुकसान, माझ्या क्लायंटचं पक्षकाराचं नुकसान झालंच होतं ना. हं. त्यांनी लग्न करून त्यांनी तो सगळा इमोशनल ट्रॉमा घेऊन त्याच्यानंतर आता परत तो पुढच्या त्या सगळ्या गोष्टींना तो संशयाच्या दृष्टीनेच हो. बघणार आहे. बरोबर. बरं त्यांच्या कोणाच्या आता ती बिचारे तसं म्हणायला गेलं तर ते गाव पाटील
म्हणजे हो. गावात सगळं छान, पण शहरात राहायला आलेले. ओके. चांगला बिझनेस मोठा, असंही नाही की कुठेतरी लोअर फॅमिलीचे किंवा लोअर क्लास फॅमिली, असं काही नाही. मिडल क्लास एवढं एकदम मस्त परफेक्ट चालू होतं. हाय-फाय राहणीमान होतं त्यांचं. पण मुलगी थोडीशी मिडल क्लास फॅमिलीची होती. ओके. सो मग या केसमध्ये आयडियली म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरतीच ते म्युच्युअल सॉल्व्ह होऊ शकतं. अंडरस्टँडिंगमध्येच होऊन जातं आणि पेरेंट्स लक्ष नाही देत. ते मग त्यांचं म्हणणं असतं, तर आम्ही काय करणार या केस? सो आता डिटेक्टिव्ह होणं ही जी प्रक्रिया आहे, तर एक्झॅक्टली त्या प्रक्रियेमध्ये आता 16 वर्षाचा अनुभव आहे. सो सुरुवात कशी झाली जरा त्याविषयी सांगा ना? 90sमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलात, की 90sमध्ये भुया वरती व्हायच्या. माझ्या चुलत्याने सिक्युरिटी एजन्सी 90sमध्ये सुरू केली हां. होती. तर त्यावेळेस डिटेक्टिव्ह एजन्सीज ॲज सच काही नव्हतं. प्रायव्हेट हं. डिटेक्टिव्हज होते, पण ते फार फार कमी प्रमाणात, म्हणजे महाराष्ट्रात एखाद दुसरा असा. आणि सिक्युरिटी एजन्सी म्हणजे लोकांचं काय असायचं, की अरे हे वॉचमन ठेवतात, मग हां. वॉचमन ठेवतात म्हणजे वॉच ठेवायला. करेक्ट. सो युजुअली ही कामं ना सिक्युरिटी एजन्सीजकडे, सोसायटीज जिथे-जिथे हां. त्यांचे सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्ट्स असायचे, ती लोकं कामं द्यायची, की माझा नवरा बाहेर पडतोय बघा, काय करतोय, माझी बायको हं. बाहेर गेली आहे, जरा पाठलाग करून बघता. कारण त्यावेळेस टू व्हीलर्स, मोपेड वगैरे असं काही नव्हते. तर आमचा काका रिक्षा किंवा अशा त्याच्या त्या ज्या होंडा बाईकच्या हं. त्यावेळेसच्या होत्या, त्या तशा गाड्यांवरती तो पाठलाग वगैरे करून करायचा. 2000मध्ये मी हळू त्याच्याकडे जॉइन झालो आणि मग काही गोष्टी मी त्याच्याकडनं शिकलो. मग तो मला छोट्या-छोट्या केसेस द्यायचा. म्हणायचा, "जा ह्याचा पाठलाग करतो का? करशील ओके. का?" मग ते तसं माझ्या डोक्यात रुजायला लागलं. तर सिक्युरिटी एजन्सीजकडे ही कामं यायची. ओके. मग मी पहिले जॉब केला. जॉब करून ज्यावेळेस मी बाहेर देशात गेलो होतो, त्यावेळेस मला कळलं, की बऱ्याच कंपनीज डिटेक्टिव्हजला कामं आउटसोर्स करतात. आणि ते ओह! प्रायव्हेटली पण, इन्शुरन्सची कामं असू दे, काही असू दे, बाहेर देशामध्ये. तशी मग ती संकल्पना आली. मग मी जॉब करताना विचार केला, की आता आपला बिझनेस करायचा. आपल्याला तशी आवड आहे या सगळ्या हं. गोष्टींमध्ये. मग मी माझी स्वतःची चालू केली 2009 नंतर. ओके. मग मी सोलली फक्त डिटेक्टिव्ह एजन्सी चालू केली. त्यावेळेस पुण्यातली सगळ्यात पहिली फक्त डिटेक्टिव्ह एजन्सी आपलीच होती. सागर ओके. एंटरप्राइजेस. तर साधारण आता पहिल्यांदा तर आपण बघितलं मोबाईल फोन्स किंवा तेवढं कनेक्टिव्हिटी नव्हती. बरोबर. आज सध्या मोबाईल फोन्स आहेत, मोबाईलचे कॅमेरे आहेत, हो, हो. सगळंच आहे, हो, हो, सीसीटीव्ही आहे. हो. सो ह्या केसेस हँडल करण्याची जी काही प्रोसिजर आहे, सुरुवात केली तेव्हा आणि आत्ता, ह्याच्यात थोडंसं काही फरक झालाय का? नाही, नाही. जमीन आसमानाचा फरक झालाय. टेक्नॉलॉजी हॅज गॉन सो फार नाऊ. म्हणजे मी ज्यावेळेस सुरू केलं होतं, त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हतीच. हं. इनफॅक्ट म्हणजे त्यावेळेस WhatsApp वगैरे पण अगदीच हां. सुरू झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर ते फाईल्स वगैरे पाठवून असं काही नव्हतं. कॅमेरे इतके चांगले नव्हते. म्हणजे हां. मोठे कॅमेरे घेऊन आम्हाला फिरावं लागायचं. मोबाईलमध्ये करता यायचं नाही. कारण ते VGA करेक्ट. कॅमेरा होता हां. त्यावेळेस. नंतर हे आता सगळे चांगले कॅमेरे यायला लागले. मेगापिक्सल वगैरे हं. मधले यायला लागले. खूप फरक पडतो. मग त्यावेळेस फिजिकल काम खूप व्हायचं. आता हां. फिजिकल काम खूप वाचतं. कारण की सोशल नेटवर्किंग झालेले आहेत. प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी कनेक्ट निघतं. कोणाची तरी ओळख निघते. मग त्या हां. अनुषंगाने सुद्धा आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करणं फार सोपं जातं. येस, टेक्नॉलॉजी हॅज प्लेड अ व्हायटल रोल इन इन्व्हेस्टिगेशन्स टुडे. येस. पण मग आता एखाद्या केसचे जस्ट इन्व्हेस्टिगेशन करता, त्यावेळेस आता एखादा पोलीस असेल तर वर्दी असते तर त्याला कोणी जास्त बोलणार नाही. नाही बरोबर. पण तुम्ही सिव्हिलमध्ये बरोबर. ज्या ठिकाणी सिक्युरिटी टाईट आहे, अशा ठिकाणी एंटर करायचे, इन्फॉर्मेशन काढायची. सो ते किती टफ असतं. चॅलेंजिंग खूप आहे, पण आता आपण त्याच्यावरती मात केली. आता ओके. ह्या गोष्टी मी ओपनली सांगितलं तर मग मला पुढे काम करता नाही येणार, कारण प्रत्येक गोष्ट माझी त्या ह्यानी पकडली जाईल. सो ओके. येस, होतं चॅलेंजिंग आधी, पण आता ते थोडंसं आम्ही माइल्ड करून ठेवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या थ्रू आम्ही अंडर टाईट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आम्ही जातच नाही. म्हणजे ओके. गव्हर्नमेंटच्या केसेस कधी आम्ही हातात घेतच हां. नाही. त्यामुळे तिथे एंटर करायचा, सगळ्यात गव्हर्नमेंट टाईट सिक्युरिटीज त्यांच्याच असतात. त्यांच्याच आहे. बरोबर. बाकी सोसायटीज वगैरे तर ते नॉर्मल माणसं आहेत. थोडंसं हसून खेळून बोललं की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे होऊन जातं. सो ओके. तो फक्त तुम्ही साखर होता का मीठ होता आणि कशात हे होत आहे तेवढ्याच ओके. आहे. तर आपण सध्या बघतोय, की पुण्यातली मागच्या 2-3 महिन्यातला आकडा आहे. जवळपास 85च्या आसपास मुली, लहान मुलं गायब झाली. सो किडनॅपिंग असेल किंवा हरवले आपण असं म्हणतो. अशा टाईपचे कुठले केस हँडल केली आहे का? त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे काही गोष्टी आता मुलींमध्ये, मुलांमध्ये टेक्नॉलॉजी, फोन हे एवढं वाढलेलं आहे आणि हं. त्या अंडर एज अफेअर्समध्ये पण खूप प्रमाण वाढलेलं आहे. ओके. म्हणजे हां. मी 12-13 वर्षाच्या मुलींपासून अफेअर्स बघितलेले आहेत मुलांचे. ओके. तर अशा केसेसमध्ये सुद्धा होतं की मुली स्वतःहून निघून जात आहेत आणि मग थोड्या दिवसांनी परत सापडत आहेत. अशा बऱ्याच केसेस आहेत. माझ्याकडेही ओके. येतात, पण आपण त्या डायव्हर्ट करतो बिकॉज दे फॉल अंडर पॉक्सो. कारण काही मुली हां. 14-15 वर्षाच्या असतात. घरातनं निघून जातात आणि मग त्यांचं सेक्शुअल इंटरकोर्स होतं मुलांबरोबर. काही मुलंही 18 वर्षाच्या वरची हां. असतात.
तर त्या केसेसमध्ये खूप अवघड आहे. पण हे जे गायब होणं वगैरे हे टेक्निकल केसेस आहेत त्या. ओके. ह्याच्यात युज्युअली स्वतःहून निघून गेलेले असतात किंवा घरच्यांच्या आणि त्या एजमध्ये घरच्यांचं प्रेशर असतं. पण ते पाल्यांना असं वाटत असतं की हे उगीचच माझ्यावर जबरदस्ती करतात. ह्यांना काय जग कळतंय, आम्हाला टेक्नॉलॉजी कळते, आम्हाला सगळं जग कळालंय. तर ते तसं नाहीये. हां, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये झालं असेल की जसं ते तुमचं काय म्हणतात त्याला इंटर रिलिजन आणि ह्याच्या त्या हां. गोष्टींमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्या थोड्याशा वाढलेल्या आहेत. धर्मांतर करून घेणं आणि त्या गोष्टी हं. करणं. तर ते काय एकाच धर्माचं नाही आहे. बऱ्याच धर्मांमध्ये असं चाललेलं आहे की इथून तिथे धर्मांतर करून घेणं, या गोष्टी हां. करून घेणं आणि मग ते अफेअर्स होणं ते सगळं चालूच आहे. पण अंडर एजमध्ये जे तुम्ही आता म्हणताय काय वगैरे ते स्वतःहून जात आहेत. ओके. त्यांना फ्रीडम हवं आहे आणि वाढता ड्रग्सचा हा सगळा हां. जो खेळ चालू झाला आहे आता त्या हे अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ओके, ओके. माझा मग अंदाज माझा सर्वे तो ते सांगतोय. आता बाकी ओके. गव्हर्नमेंट सर्वे काय सांगतोय किंवा पोलिसांचा सर्वे काय सांगतोय मला नाही माहिती. पण ते मध्ये खूप हाईक झालं आणि हो, नंतर हो. जशी त्याची रिॲलिटी कळायला लागली ते परत बंद झालं. आता सध्या जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की ड्रग्स कुठेतरी इन्व्हॉल्व असतो किंवा व्यसनाधीन मुलं होत आहेत. मग अशा कधी-कधी झालंय का, की एखाद्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी तुम्हाला एखादी केस दिली, की आमचा मुलगा दिवसभर कुठे हो, जातोय? एक्झॅक्टली काय करतोय? हो. कुणाला भेटतोय? जरा त्याविषयी सांगा ना? आता त्या केसेसमध्ये पण वाढ होतीये, की मुलं घरी न येणं, हं. रात्रभर बाहेर राहणं, मग तुमचे हुक्का स्टेशन्स असू दे किंवा दारू पिणं किंवा बाहेर नाईट आउट्सला मित्र-मैत्रिणींबरोबर जाणं. तर बऱ्याच पालकांना घरात मुलाच्या खिशात गांजा सापडतोय, काही वेगळे प्रॉडक्ट ओके. सापडतायत. हे होतंय ना, म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगतायत. मग आपण ठेवतोय. काही टेक्निकल गोष्टींद्वारे त्यांना आपण लक्ष ठेवायला सांगतोय. त्याच्यात त्यांना सापडतंय. युजुअली अशा केसेसमध्ये पालकांनी लक्ष द्यावं, की मुलीची भूक कमी होतीये का? जास्त कमी झोपणं होतंय ओके. का? या गोष्टींवरती लक्ष देणं. त्या केसेसमध्ये त्यांना फाइंड आउट होईल, की मुलगा-मुलगी कुठल्यातरी वेगळ्या रूटला चाललेले आहेत. तसंच आता सध्याचं वातावरण चेंज होतंय. सो आपल्या पाल्याला चांगल्या मार्गावर लावायचंय, वाईट मार्गाला नाही गेला पाहिजे. यासाठी ॲज अ डिटेक्टिव्ह म्हणून कुठल्या-कुठल्या गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे? सी कीप देम ॲज मच ॲज बिझी यू कॅन. ओके. त्यांचं सराउंडिंग खूप मॅटर करतं. त्यांचंच काय पालकांचं सुद्धा सराउंडिंग हं. खूप मॅटर करतं. तुमचं सराउंडिंग तेवढं योग्य आहे का? तुम्ही त्या सराउंडिंग्समध्ये आहात का? ते त्या सराउंडिंग्समध्ये राहतायत का? त्यांचं जे सराउंडिंग्स आहे ते योग्य आहे का? ते करियर ओरिएंटेड आहे का? का फक्त आपलं खा, प्या, हिंडा, घरी या हां. आणि मग जेवढं क्लासला जाताय तेवढाच अभ्यास करतायत, असं नाही झालं पाहिजे. सो ओके. तो एक पर्टिक्युलर एज असतो तिथे हं. मुलं-मुली थोडंसं बागी होऊन जातात, रिबेलियस होऊन जातात. ओके. अगेन्स्ट द पेरेंट्स. पण तो पेरेंट्सचा म्हणतो ना पेशन्स लेव्हल आहे, की ते कसं हं. हँडल करतात. काही पेशन्स थ्रो ऑफ करून जातात. काही थोडासा वे आउट देतात त्यांना, की हां. थोडं फ्रीडम देऊ. पण करेक्ट. मोस्टली जी मुलं असतात ती फ्रीडमचा मिसयूज करतातच. हं. मग काही लवकर सावरतात, काही नाही सावरत, काही भटकून जातात. आता बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही बघा ड्रग्ज ह्याच्यात बऱ्याच लहान-लहान पोरांच्या आत्महत्याच्या केसेस येत हो, आहेत. हो. अटॅक्सच्या केसेस येत आहेत. ते करेक्ट. सगळं चालूच आहे. सो अर्थात फ्रीडम किती द्यायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. माझ्या मते पालकांचं कसं आहे, की चांगला मोबाईल घेऊन दिला, चांगली गाडी दिली, खिशाभर पैसे दिले, त्यांचं काम संपलं. हां. तिथेच प्रॉब्लेम जास्त वाढतो. समजा आता एखाद्या केसवर ज्यावेळेस तुम्ही काम करता, त्यावेळेस तुमच्या टीमला किंवा तुम्हाला मेन चॅलेंजेस काय-काय असतात? मी आधी पण सांगितलेलं आहे, की आम्हाला क्लायमॅटिक चॅलेंजेसच जास्त आहेत. हं. बाकी तर आपण सगळ्या गोष्टींवरती ओव्हरकम केलेले आहे. हां, हं. जसं जास्त एका ठिकाणी थांबणं थोडंसं चॅलेंजिंग होऊन जातं कधी-कधी हं. आणि कधी-कधी क्लायंट स्वतःहून हेरगिरी केलेली असते त्यांनी आणि ते काम खराब करून ठेवलेलं असतं. ओके. तर दॅट इज द मोस्ट अँड द ग्रेटेस्ट चॅलेंज दॅट वी फेस, की अशा केसमध्ये ते आपल्याला सांगत नाहीत, की आम्ही स्वतःहून कधीतरी पाठलाग केला आहे किंवा ओके. कोणाला तरी करायला सांगितलं आहे, नॉन प्रोफेशनलला, अनप्रोफेशनल ओके. माणसाला. तर मग त्या केसेसमध्ये सब्जेक्ट अलर्ट झालेला असतो. त्याला माहिती ओह! असतं, की आपल्याबरोबर ह्या गोष्टी होत आहेत, की आपल्याकडे कोणतरी लक्ष ठेवतंय. मग ते आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होऊन जातं. ओके. मग अशा व्यक्तीचा पाठलाग करणं, मग तो सतत रूट्स बदलणं किंवा मग थांबणं, मग थांबून मागे बघणं, या सगळ्या गोष्टी होतात. मग त्या केसेसमध्ये थोडासा चॅलेंजिंग होऊन जातं. अदरवाईज क्लायमेटिकचे चॅलेंजेस असतात. जसं खूप ऊन झालं, पाऊस झाला. अदरवाईज थंडी तर इट इज तर ठीक आहे, बेरेबल आहे. ओके. पण ऊन आणि पाऊस थोडंसं चॅलेंजिंग होऊन ओके. जातं. सध्या आपण बघतो की ऑनलाईन फ्रॉड म्हणा किंवा हनी ट्रॅपच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत.
मग या संदर्भातला एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे? सी आमच्याकडे हनी ट्रॅप ॲज सच केसेस नाही केल्या जात. आपण लॉयल्टी टेस्टच्या केसेस करतो आपण. बरं. हनी ट्रॅपमध्ये काय होतं, हनी ट्रॅप हा जो टर्म आहे, ही जी टर्म आहे ही त्या पॉलिटिकल लोकांसाठी किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज किंवा हायर पोझिशन्सच्या लोकांसाठी त्यांच्या कॉम्पिटिशनमधल्या लोकांनी केलेले ते ट्रॅप्स असतात. आपल्याकडे जास्तीत जास्त लॉयल्टी टेस्ट होतं. वी डोंट आस्क आर सब्जेक्ट किंवा आपल्याकडे जी लोक आहेत जी लॉयल्टी टेस्टसाठी कामं करतात ते कधी फिजिकल होत नाहीत. ओके. जे काही आहे ते फक्त फोनवरतीच. ओके. ओके. तो लॉयल्टी टेस्ट करून घेतो. हनी ट्रॅप इज नॉट अ जॉब दॅट इज बीन डन बाय अ डिटेक्टिव्ह एजन्सी. वी डोंट डू दॅट. पण मग त्याच्यात हनी ट्रॅपमध्ये इथे सगळं कॉन्ट्रोवर्शियल होऊन जातं ना. त्याच्यात ब्लॅकमेलिंग आलं आणि वी डोंट डू ब्लॅकमेलिंग जॉब्स. आता सध्या जसं मी म्हणालो, की ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण खूप वाढले आहेत. फेक कॉल्स येऊन मग तशी फसवणूक होणं आणि मग या केसेसमध्ये ऑलरेडी खूप साऱ्या पेंटिंग केसेस आहेत. मग तो व्यक्ती अडकतो, पैसे अडकलेले असतात. मग या टाईपच्या केसेस कधी तुम्ही हँडल केलेत का? कधी तुमच्याकडे आल्यात का? माझ्याकडे फार कॉमेडी पद्धतीच्या केसेस आलेल्या आहेत अशा. म्हणजे ऑनलाईन फ्रॉड झालेल्या ज्या केसेस आहेत त्या आता सायबर फार छान पद्धतीने हँडल करते. ते अकाउंट ब्लॉक्स करून टाकतात किंवा ते पैसे परत येण्याचे पण प्रमाण वाढलेले आहे. आणि आता आपल्याकडे अवेअरनेस वाढलाय. एक पर्टिक्युलर वर्ग आहे जिथे फसवणूक होते. म्हणजे हॅकर्सला माहिती आहे की हा वर्ग हुशार आहे. तर मलाही येतात कॉल्स, मेसेजेस, अशा गोष्टी मलाही येतात. नाही असं नाही. पण आपल्याकडे की कुठली अननोन लिंक क्लिक नका करू. सिम्पल ॲज दॅट. ज्याला कळतं तो हे समजू शकतो. ज्याला नाही कळत तो क्लिक करणारच आहे. म्हणजे अवेअरनेस आपण हुशार लोकांमध्येच करू शकतो आणि आपण पण आपल्या घरातल्या ज्यांना कळत नाही त्यांना सांगू शकतो. पण एक वर्ग असा आहे की जो काही आलं तरी ओपन करतो. त्यांना ते लिंक्स ह्या सगळ्या गोष्टी कळतच नाही. सो तिथे ते फसणारच आहे. त्या तर गोष्टी होणारच आहे. सो ऑनलाईन फ्रॉड हा जसं माझ्याकडे ऑनलाईन फ्रॉडची आता पेपर्समध्ये ॲड येतात. मी स्वतः 2-3 वेळा फोन करून चेक केलं की नक्की काय आहे. तर ते युजली काय करतात की आता फिमेल्सच्या जास्त ॲड देतात की वय वर्ष जास्त आहे, सिंगल आहे किंवा डिवोर्स्ड आहे, मूलबाळ नाही आहे, पगार खूप जास्त आहे, हायली एज्युकेटेड आहे, महिन्याला 1.5-2-2.5 लाख रुपये पगार आहे, स्वतःचं घर आहे, शेती आहे, या सगळ्या गोष्टींचा असा मोठा एक छान ॲड करतात आणि मग मुलं असतातच बसलेली करतात फोन. मग नंतर तुमचा प्रोफाईल सेंड करा आणि त्याच्याबरोबर 7,000 रुपये सुरुवातीच्या कोणी 7 घेतं, कोणी 4 घेतं, कोणी 5 घेतं. मग प्रोफाईल आम्ही पुढे मॅडमला दाखवतो. मॅडमला पसंत पडला की मग तुम्हाला रिप्लाय करतो. मग आता मॅडमला पसंत पडला की मग मॅडमच्या पसंतीचे वेगळे पैसे घ्यायचे. ओके. मग आता मॅडमला भेटायचं, मग मॅडमला भेटायचं तर मग अजून पैसे घ्यायचे. बरं मग तो इंटरेस्ट वाढत जातो. मग मॅडमला नाही आवडला आता आपण दुसरीकडे दाखवू. मग परत तेच. लोक टाइमपास त्यांना असं वाटतं की आता घर जावंही झालो तरी मला चांगलं सगळं मिळणार आहे, सगळं एकट्याच होणार आहे माझं. ते हमेशाने करतात लोक. आणि आहेत अशी लोक, नाही म्हणायला मार्गच नाहीये. मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली. पण माझ्याकडे अशी किती फसलेली लोक येतात. पण मग या गोष्टीवरती कंट्रोल जर करायचा असेल तर एक्झॅक्टली कशी यंत्रणा याच्यावरती काम करू शकते? ह्याच्यावरती तुम्हाला इमोशनली पहिले कंट्रोल करावं लागेल. हा 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 त्याला म्हणतात ना व्याभिचार किंवा लोभ या विकृतीचा प्रश्न आहे की तुम्ही 30-35 वर्षाचा तू पुरुष आहेस आणि तू 54-55 वर्षाची बाई पैसे खूप आहेत म्हणून तिच्यासाठी तू स्वतःच स्थळ घेऊन चाललाय. हे नेसेसरी नाही आहे ना. की मी माझ्या केसेसमध्ये माझ्याकडे एक पालक आले होते. त्यांनी सांगितलं आमच्या मुलाने अशा या ह्याच्यात भरून 3-3.5 लाख रुपये गमवले. आता ते लोक सगळे फोन वगैरे बंद. मी म्हटलं पोलीस कंप्लेंट करा. अशा केसेस नाही पण ह्यांनी कर्ज काढून ठेवलं. म्हटलं हा वासू आहे तुमचा. त्यांनी वासनेपोटी कर्ज काढलंय म्हणलं. आणि ह्याला आता म्हणलं तुम्ही मग पोलिसांकडे गेलो तर आमची बदनामी होईल. म्हटलं बदनामी माझ्याकडनं पण होणार आहे म्हटलं. तुम्ही मी जी माहिती काढून देणार ती लोक जर कायद्याचा धाक बसला नाही तर ती पैसे देणार नाहीत. आणि मी काय रिकव्हरी एजंट नाही आहे ना गव्हर्नमेंटचा की मी जाऊन त्यांच्या गचंडी धरीन तुम्ही यांची फसवणूक केली पैसे द्या. होत नाही म्हणलं असं. ते देणार नाहीत. माझा धाक नाहीये. मी धाक निर्माण करण्यासाठी गोष्टी निर्माण तुम्हाला करून देऊ शकतो जे तुम्हाला लिगली उपयोगी पडू शकतात. पण तुम्ही अशा केसेसमध्ये म्हटलं मुलावरती लक्ष ठेवा. तो त्याचं वय काय, तो चाललाय कुठे, चांगलं एखादं स्थळ बघून त्याला हे करून लग्न करून टाका म्हटलं. तर म्हातारा बायका शोधतोय म्हटलं काय म्हणणार. सो अर्थात आपण स्वतःच अवेअर होणं गरजेचं आहे या केसेसमध्ये. सो अर्थात तुम्ही आता जे सांगितलं तशी एक सेम केस माझा एक मित्र आहे, हिचा मांडलेला भाऊ त्याच्या बाबतीत झाली होती. सो त्याचंही लग्न होत नाही. ऑलमोस्ट 33-35च्या एजमध्ये आहे. चांगला मुलगा आहे. सो त्यांनी असेच एखादी मॅट्रिमोनी साईट त्यांनी बघितली आणि पैसे भरले. 10-11 हजार भरले आणि त्यांनी तिकडून फोटोज पाठवले आणि मुलींचे फोटो पाठवायचा, तो बघायचा, तो आम्हाला पाठवायचा. सो त्यात
त्यांनी अशा मुलीचा फोटो पाठवला, जी आमची चांगली मैत्रीण आहे आणि ती ॲक्टर आहे. आत्ताही चांगले लीडची आता ती कामं करते. हो, बरोबर. सो मी म्हटलं, "हा फोटो कोणी पाठवला?" तो म्हटला, "मला त्यांनी पाठवला." ते काय म्हटले, "नाही, चांगली मुलगी आहे ती आणि तुम्हाला जर हिच्याशी भेटायचं असेल तर एक ₹5,000-6,000 अजून भरा. द्यावे लागेल. आपण मीटिंग अरेंज करू." मी म्हटलं, "अरे बाबा, ही माझी मैत्रीण आहे चांगली." म्हटलं, "आणि ही कुठून तुला भेटली साईट?" नाही म्हटलं, "माझ्या मित्राने एक पाठवली ती लिंक, त्याच्यावर मी क्लिक केलं आणि तिथे फॉर्म भरून मी आता 2 महिने झाले मुली बघतोय." अरे म्हटलं, फेक आहे, पहिले बंद कर. तुम्ही तिला अप्रोच झाला असेल आणि तिने सांगितलं असेल मी काय असे कुठे फोटो दिलेले नाही. नाहीच ना. एक्झॅक्टली. मग तेच होतंय ना, की आपले पहिली गोष्ट तर आपले सोशल मीडियावरचे फोटोज, आपले जे फुटमार्क्स आहेत ते आपण किती मागे सोडत चाललोय. त्याचा कोणी कसाही गैरवापर करून घेतोय. खरंच तुम्हाला कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे तर तुम्ही तेवढे फेमस असणं गरजेचं आहे किंवा मग तुमचे फोटोज कुठे वापरले जातात हे कळणं गरजेचं आहे. करेक्ट, करेक्ट. ते बरोबर आहे. या केसेसमध्ये होतो आणि हे या लिंक्स या छोट्या मोठ्या फसवणुकीच्या एजन्सी तर सोडा, मोठ्या मोठ्या ज्या मॅट्रिमोनी साईट्स आहेत त्याच्यावरती पण फसवणूक होत आहेत. ओके. त्या साईट्स काही तसेही त्यांची इन्व्हेस्टिगेशन करून ती प्रोफाईल अपलोड करतच नाही. हो, हो. मी पहिल्यापासून हेच सांगत आलोय की मॅट्रिमोनी साईट्समध्ये जाताना तुम्ही फक्त चांगल्या गोष्टीच तिथे पोस्ट करता. तिथे तुमच्या कमीपणा, तुमचा एक हात नाहीच. छोटा आहे का, एक डोळा वाकडा आहे का ते टाकतच नाही ना. नाहीच, बरोबर. तुमची आई खाष्ट आहे का, माझे वडील असे आहेत का, तसे आहेत काय, त्या सगळ्या गोष्टी नसतात. बरोबर आहे. तिथे तुमचा स्वभाव नसतो, हॉबी असते. बरोबर आहे. छंद विचारते, छंद कसलेही असू शकतात. आवडी-निवडी विचारणार, छंद काय विचारता तुम्ही? प्रत्येक माणसाला बाईला वेगळे छंद असू शकतात. Correct. चुकीचे छंदही असू शकतात. हां. पण चुकीचे छंद कोणी टाकतं का? नाहीच. बरोबर. जर तुम्ही मॅट्रिमोनियल साईट्सवरनं करताय तर प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे. कारण मॅक्झिमम Correct. फसवणूक तिथनंच होत आहेत. माझ्याकडे जेवढ्या केसेस आहेत किंवा तुम्ही सर्वे स्वतः जरी केलात, आज कोर्टात जरी गेलात आणि तिथे फॅमिली कोर्टामध्ये जाऊन जर तुम्ही 1-2 कपलला जरी विचारलं की तुमचं अरेंज मॅरेज झालंय तर ते कसं झालंय, तर ते मॅट्रिमोनी साईटचंच नाव घेतील. ओह! मॅक्झिमम मॅट्रिमोनी साईट्सवर. म्हणजे अर्थात सबस्क्रिप्शन भरलं की संपला विषय. माहिती काही तुमच्या मनाने टाकू शकता तुम्ही. फक्त माणूस बाई बघून जातोय, बाई माणूस बघून जाते, त्याचं स्टेटस बघून जाते, Correct. त्याच्या मागची माहिती काढत नाहीयेत, त्याच्या मागचा तो कुठला हेतू बघत नाहीयेत, सरळ जाऊन लग्न करतात. सो सरांनी हा खूप सुंदर मुद्दा आत्ता एक्सप्लेन केला आहे की आत्ता कोणी मुलगी किंवा मुलगा लग्नाच्या एजमध्ये आहेत आणि त्यांनी असं कुठंतरी रजिस्टर केलेलं आहे एखाद्या साईटवरती. सो हे लक्षात ठेवा, तुम्हाला येणारे फोटोग्राफ्स जे आहेत ते खरंच रिअल आहे का? कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे. खूप सारे असे प्रोफाईल्स आत्ता सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. तिथलेच फोटो डाउनलोड करून तुम्हाला पाठवलेत का याची काळजी घ्या. कारण माझ्या मित्राच्या बाबतीत ही गोष्ट ऑलरेडी झालेली आहे म्हणून सांगतोय. सो नक्कीच लग्न ठरवताना किंवा पुढची बोलणी करताना या गोष्टीची काळजी घ्या की ती प्रोफाईल खरंच ओरिजिनल आहे का फेक आहे, जेणेकरून तुमची फसवणूक वाचेल. ओके. सर आता जसं आपण आता म्हणतो की प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं पाहिजे. पण या केसमध्ये अगेन लोकांना असा प्रॉब्लेम येतो की जसं आता मॅट्रिमोनियल साईटवरती रजिस्टर केलेला आहे. तो व्यक्ती समजा जे म्हणजे एखादा क्लायंट महाराष्ट्रातला आहे आणि जो मुलगा बघितलाय तो दिल्ली, पंजाब दुसऱ्या राज्यातला असेल. सो मग त्या केसमध्ये समजा तुमच्याकडे येऊन ती केस जर हँडल करायची असेल तर ते सहज होतं का? हो, मी ऑल ओव्हर इंडियासाठी काम करतो. ओके. मी आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा कामं केलेली आहेत. तिथून बरं. बऱ्याच कंट्रीजमध्ये जाऊन मी माझ्या क्लायंट्सला फॉलो करून तिथनं पण मी ओके. एव्हिडन्सेस आणलेले आहेत. नॉट वन कंट्री, मोर दॅन 4 कंट्रीज मी कामं केलेली आहेत बाहेर ओके. जाऊन. ती इंडियासाठी करतो. मग तिथे अलायन्स आहेत आणि प्रत्येक स्टेटमध्ये अलायन्स आहे माझं. ओके. त्यामुळे भारतात कुठेही असू दे, काही काळजी नसू दे, ओके. आपण त्याची माहिती काढू शकतो. ओके. आणि भारताच्या बाहेर जरी असला तरी तो इंडियनच आहे ना. करेक्ट. त्यामुळे इथली माहिती मिळणं गरजेचं आहे. तिथली माहिती तो काम करतोय एवढीच असू शकते. जास्तीत जास्त काही तिथे काही अफेअर आहे का नाही आहे का, तर ठीक आहे, वी कॅन यूज लोकल हेल्प ऑल्सो. ओके. काही कंट्रीजमध्ये लोकल हेल्प सुद्धा मिळून जाते. सो दॅट इज नॉट एन इश्यू. माहिती काढायचीच आहे तर ती कशीही काढू. तुम्हाला काढून घ्यायची आहे का पहिले हे कन्फर्म करा. जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा माहिती काढलेली आहे. सो अशी एखादी केस आहे का आठवते की बाहेरच्या देशात गेली आणि ती आजही लक्षात आहे ती केस? म्हणजे हाँगकाँगची केस जी मी आता ह्याच्यावरती बोर्डावरती पण आली आणि जिंकलो आपण ती केस. त्या ओके. केसेसमध्येच की मी तिथे गेलेलो असताना मला कस्टममध्ये पकडलं होतं आणि मला खूप ओह. त्रास दिला होता. कारण त्यावेळेस नुकताच इंडिया चायना वॉर सुरू झालाच होता. आय थिंक 2018-19 ची गोष्ट आहे. ओके. आणि सिंगल गेलो होतो, त्यामुळे एकटा गेलो होतो पाठलाग करत. त्याच्यामुळे मला एअरपोर्टवरतीच धरलं होतं. बर. आणि कसून चौकशी केली होती. फार मला उघडं नागडं करून माझी चौकशी केली होती. ओह. आणि 6 तास माझं इंटरोगेशन झालं की मी, आणि प्रोफाईल माझी डिटेक्टिव्ह असल्यामुळे त्यामुळे त्यांनी विचारलं तू काम काय करतो. ओह.
आता मी काम काय करतो म्हटल्यावर मला वीर जराच आठवलं. आता आता काय आता एकदम माझ्या डोक्यात शेवटपर्यंत होती मला यांनी डिपोर्ट करावं. मला ओके. चायनात राहायचं नाहीये. ओके. कारण तो हाँगकाँग चायना, साऊथ चायना आहे. करेक्ट, त्यामुळे एवढं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांनी, की मग माझी प्रोफाईल चेक केली. मग तू काम काय करतो? मी फार पहिले सिक्युरिटी बोललो, पण नंतर मला सांगावंच लागलं कारण पर्यायच नव्हता. कारण डिटेक्टिव्ह म्हटल्यावर त्यांनी स्पाय नाही पकडावं मला. ॲज अ स्पाय आलाय का? करेक्ट. मग एकटाच का आलास तू? असं मागे पुढे एक जण येणार होता. मग मी ते सांगितलं. पण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी माझं बुकिंग नव्हतं नेमकं. आणि दुसऱ्या दिवसाचं बुकिंग होतं. आणि माझं नशीब इतकं भलं होतं, की त्यांनी एअरपोर्टवरनं हॉटेलला फोन लावला. आणि हॉटेलवाल्यांनी सांगितलं बुकिंग आहे. ह्यांनी विचारलं नाही आजचं आहे का उद्याचं आहे. ओ. त्यामुळेही वाचलो. तर हे खूप चॅलेंजिंग झालं होतं. आणि फर्स्ट टाइम त्यावेळेस मी इंडियाच्या बाहेर कोणाचं तरी इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो. त्याच्यानंतर मग लक्षात आलं, की हां, या सगळ्या गोष्टी करायच्या. काही कंट्रीज अशा आहेत, की त्या कसून इंडियन्सला हे करतात. आणि माझ्याकडे कमीत कमी त्यांची करन्सी ती 1.5 लाख रुपये करन्सी कॅश होती ओ. माझ्याकडे. ती मला तिथे जाऊन कार्डमध्ये कन्व्हर्ट करायची होती. ओके. ती बॅगेतच उघडल्यामुळे त्यांनी बॅग प्लेनमधनं बाहेर आणून धरलंय मला. असंही नाही की ओके. फार आत गेलोय आणि धरलंय. मला प्लेनच्या बाहेर जसं तो जो मिडवे असतो त्याच्यातच धरलं होतं. ओके. ते एक खूप म्हणजे तो एक प्रसंग माझ्या डोक्यातनं कधीच जात नाही. मग मी आत काय आणलंय, काही हिडन कॅमेरेज आहेत का? मग मी इंडियन स्पाय आहे का? मग मी कुठल्या पद्धतीची कामं करतो? मग त्यांच्याकडे ते कॅल्क्युलेटर्स असतात, की मी वर्षाला किती कमवतो? मग एवढी कॅश मी आणू शकतो का? म्हणजे ते इन्कम टॅक्सच्या ह्याला पण त्यांचं ओके. सगळं कनेक्टेड असतं. मग मी ते सगळं कॅल्क्युलेशन केलं, की हां, मग एवढा टॅक्स भरतो हा, मग एवढे ह्याचे पैसे सेव्हिंगमध्ये असू शकतात का? आता ओके. त्यांची 1.5 लाख म्हणजे आपली आय थिंक माझी काहीतरी मी इथनं नेली होती ती 3.5 पावणे 4 लाख रुपये आपली इंडियन करन्सी. हां. त्यांचे काहीतरी ते 1-1.5 लाख असतील माझ्यामध्ये. ओके. पण 1-1.5 लाख सुद्धा एवढी करन्सी बघणं त्यांच्यासाठी मी सांगितलं, की मला जमलं नाही. मी आता जाऊन कार्डमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. मी 7 दिवस राहणार आहे. सो तेवढे पैसे तर लागतीलच. हां, करेक्ट आहे. मग एकटाच का आला? मग फॅमिलीबरोबरच का नाही आला? अशा सगळ्या प्रश्नांना ओके. मला सामोरे जावं लागलं. मग आता समजा डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. सो याचे इंडियन गव्हर्नमेंट बरोबर काही असोसिएशन आहे किंवा काही अधिकार आहेत का? हे फक्त एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरच चालणारी संस्था आहे? ती गव्हर्नमेंटकडनं आम्हाला अजून काही अशी परवानगी असतेच किंवा असं काय म्हणतात त्याला ॲज अ सर्टिफिकेट असं काही आलेलं नाही. हं. दिस इज अ कस्टमर सर्व्हिस जॉब करतोय आम्ही आलं ओके. लक्षात. आणि आम्हाला अलायन्स नाही आहे कुठला किंवा गव्हर्नमेंटचा किंवा कसला काही नाही. असा काही अलायन्स नाही आहे. दिस इज सोनली ओके. ऑन. पण हां, वी आर टॅक्स पेयर्स. आपण टॅक्स पे करतोय. गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक बिझनेस एस्टॅब्लिश करायला ज्या काही गोष्टी लागतात त्या हां. सगळ्या आपल्याकडे आहेत. एजन्सी जी आहे ती प्रॉपर रजिस्टर एजन्सी आहे. रजिस्टर्ड एजन्सी आहे. हो. ओके. म्हणजे त्याचा असा काही असं नाही की टपरी चालू केली आणि सिगरेट विकायला लागलो असं काही नाही आहे. जे काही अर्निंग्स आहे त्याचे परत फेड पण करतोय आपण. ओके. आय एम अ टॅक्स पेयर. सो येस. ओके. ओके. पण तरतूद आहे, येते आता हळूहळू. ते हं. अंमलात येईल. आमच्या काही संस्था आहेत ज्या भांडतायत की आम्हाला थोडंसं रेकग्निशन मिळालं पाहिजे. आमचे ओके. रजिस्ट्रेशन झाल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींसाठी आमची एक एजन्सी आहे दिल्लीची, ती झगडती. आता बघू येत्या काळात आम्हाला त्याची मान्यता मिळून जाईल. मग असं एखाद्या गव्हर्नमेंट केससाठी किंवा अशा कुठल्या हिडन केसेस आहेत ज्याच्यात काही वेगळी माहिती काढायची आहे. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला यूज केलं जातं का? करतात पण मी ते डिस्क्लोज नाही करू शकत. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कराव्या लागतात. म्हणजे ते म्हणतात ना, की समुद्रात राहायचंय तर मग शार्कशी वाकडं नाही घेता येत. हां. नदीत राहायचंय तर मग मगरीशी बैर नाही घेता येत. वाकडं नाही करता येत. तर मग त्या राहून काही गोष्टी कराव्या लागतात. ओके. आहे. काही गोष्टी आहेत ज्या कराव्या लागतात. मग समजा एखादा डिटेक्टिव्ह जर व्हायचं असेल, आपण असा विचार केला, सो त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर कुठे जाऊन शिकावं लागतं? काय एक्झॅक्टली? सी इफ यू वॉन्ट टू बी अ गुड डिटेक्टिव्ह तुम्ही चांगल्या डिटेक्टिव्हकडनं ट्रेनिंग घ्या. माझ्याकडे जी काही मुलं आहेत ती पहिले माझ्याकडे ट्रेनिंग घेतात आणि मगच फील्डवरती जातात. ओके. डिटेक्टिव्ह होण्यासाठी तुमची एक चांगली नजर असणं गरजेचं आहे. तुमचं वाक्चातुर्य चांगलं असलं पाहिजे. थोडंसं थिंकिंग पॉवर, तुमचा हजरजबाबीपणा हं. या गोष्टींचा थोडासा ताळमेळ चांगला असला की यू कॅन बी अ गुड डिटेक्टिव्ह. म्हणजे अर्थात कुठे शिक्षण ऑब्व्हियसली नाहीच भेटत त्याचं. कुठली संस्था नाही, कुठली डिग्री नाहीये. आहेत असं नाही आहे. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत. काही ऑनलाईन आहेत. पण मी त्या प्रेफर करत नाही. ऑनलाईन तुम्ही काय शिकणार? हं. प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये आणि ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये फरक असतोच ना. ऑनलाईन तुम्ही फक्त वाचताल. जे वाचलंय ते रटलंय. पण प्रॅक्टिकली तुम्ही एखाद्याचा पाठलाग करताना तुम्ही जे ऑनलाईन वाचलंय, ते वाचत त्याचा पाठलाग करणार आहे का? हां. पण साधारणतः तो अंदाज ठेवणं, त्या सगळ्या गोष्टी करणं ते प्रॅक्टिकलीच होतं. ओके, ओके, ओके.
इन फ्युचर माझं चाललंय एक इन्स्टिट्यूट ओपन करायची पुण्यामध्ये, ओके. की जेणेकरून एम्प्लॉयमेंटला सुद्धा जास्त वाव मिळेल. बरीच मुलं आहेत ज्यांचे शिक्षण झालेलं नाहीये, ती बिगारी बेरोजगारी काम करतायत. मी बरेच टॅलेंटेड मुलं बघितली जे करेक्ट. बेरोजगार आहेत किंवा रोजगारीवरती काम करतायत किंवा गवंडी बिगारी कामं करतायत, दूध टाकायचं पेपर टाकायचं काम करतात, पण त्यांच्याकडे टॅलेंट आहे. ही लोक जास्त माझ्या उपयोगी पडतात. म्हणजे इनफॅक्ट माझ्याकडे जे रस्त्यावरती काम करणारी पण लोक आहेत, लिंबू मिरचीवाली जो पारधी समाज आहे तो ओके. पण माझ्यासाठी काम करतोय. ओ. म्हणजे एखादी गाडी माझी या सिग्नलवरून हुकली की मी त्या पारधी समाजांना सांगतो की तिथे ती गाडी थांबून ठेवा. ओ. या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. So आपण परत आपल्या मेन विषयाकडे येऊयात, की समजा एखाद्याला तुमच्याकडून म्हणजे एजन्सीमध्ये येऊन एखादी केस तुम्हाला हँडओव्हर करायची असेल, तर त्याची प्रोसिजर काय असते? नॉर्मल प्रोसिजर आहे. कॉलच आता मी मला प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा होतो की लोक फोन करायच्या ऐवजी मेसेज किंवा मेल करतात, तुमचा रेट किती आहे. ओके. कसला रेट? डायरेक्ट रेट विचारतात. रेट विचारताय मान्य, म्हणजे मी आत्ता जे फेस करतो, म्हणजे आत्ता कमीत कमी 150-200 मेसेज असेच दाखवतो, तुमचा रेट काय आहे? ओके. निदान विचारा तुमचं, सांगा तुमचं काम काय काम काय? असा रेट कसा सांगणार? हम्म. अनलेस अँड अंटिल वी नो युअर केस, टॉक टू अस, केस डिस्कस करा. प्रत्येक केसचा ट्विस्ट अँड टर्न वेगळा असतो. करेक्ट. त्याच्यात कामाचा अवधी, लागणारा अवधी वेगळा असतो. त्याच्यात आम्हाला पर्सनली किती इन्व्हेस्ट व्हायचं, किती इंटरेस्ट दाखवायचा, किती दिवस ते काम लांबेल नाही लांबेल, करेक्ट. ते तुमच्या केस डिस्क्रिप्शनवरती डिपेंड करेल. बरोबर आहे. सो संशय आहे, कॉलस, डिस्कसस हम्म. अँड देन मग रेट. सर अशी एखादी कुठली केस आहे का की ज्याच्यामध्ये संशय आपण म्हणतो की लोकांना वाटत नव्हतं की बाबा हा व्यक्तीच मेन आरोपी असेल कल्प्रेट आहे, किंवा झालेलं आहे असं. तर अशी एखादी केस? हो, एक उच्चप्रभू फॅमिली आहे पुण्यातली. त्यांच्या घरात चोरी होत होती आणि घरातनं दागिने, पैसे, हिऱ्याचे, डायमंडचे वगैरे नेकलेसेस वगैरे असं या गोष्टी चोरी होत चालल्या होत्या आणि त्यांना पर्टिक्युलरली मुलावरती घरातला संशय होता ओके. की हाच मुलगा आपल्या घरातला आहे, म्हणजे त्यांचाच मुलगा. तर त्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवायला लावलं आणि त्याच्या रुटीनमध्ये मला असं काहीच आढळत नव्हतं. म्हणजे तो फारच चिन्मय तन्मय होता बिचारा. म्हणजे छान ओके. मुलगा होता की अगदी रुटीनला कॉलेजला जाणं, मित्रांना भेटणं, अगदी कसलं व्यसन नाही, तिथून घरी येणं किंवा क्लासला जाणं किंवा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत कॅफेज वगैरे मध्ये, त्याच्या पलीकडे त्याचं रुटीनच नव्हतं. म्हणजे एवढा मोठ्या घरातला मुलगा सुद्धा एवढं नॉर्मल रुटीन ठेवतं तर ते थोडंसं मला डाऊटफुलच वाटलं. टू व्हीलरवर भेटायचं, घरात BMW ऑडीपासून सगळ्या गाड्या होत्या, ओके. पण तो छान टू व्हीलरवरती फिरून छान घरी येणं, त्याचं जेवणं झोपणं सगळं करतं. घरच्यांना त्याच्यावर डाऊट झाला, मला शेवटपर्यंत कळत नव्हतं. मी म्हटलं पर्टिक्युलर रूम मधनच जात आहे का नाही, म्हणे सेंटर आहे आणि आमच्या कमीत कमी 6-7 खोल्या आहेत. ओके. तर ते कुठूनही सगळीकडून चाललंय. म्हणलं ह्याला सगळीकडे ऍक्सेस आहे का? म्हणले ऍक्सेस असं काही नाही, कोणी कधी जातं, कधी घरातले सगळे बाहेर असतात, कधी घराच्या खाली थोडेसे धार्मिक असल्यामुळे कधी कधी भजनं वगैरे घरात असतात, त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे घर कधी खाली असतं, भजनी मंडळ कधी कधी घरात येतं. एवढं मोठं घर, ओके. पण आलिशान. आलिशान. मी म्हटलं त्या सेंटरला पण एक कॅमेरा लावायचा काय नाही, म्हणजे कॅमेरा लावला तर मग त्या चोरात होणार नाही. म्हटलं मी हिडन कॅमेरा देतो. ओके. ठीक आहे. मग मी देवाच्या एका पोस्टरमध्ये, आता धार्मिक म्हटल्यावर तर देवाच्या एका फ्रेममध्ये आम्ही कॅमेरा बसवला आणि त्याचं 24 तास फीड त्यांच्या मोबाईलवरती दिला. घरातली मुलगी, वयात आलेली मुलगी होती, ती या सगळ्या चोऱ्या करत होती. ती सगळी नेऊन तिच्या बॉयफ्रेंडला देत होती ओके. आणि त्यांचा घरातनं पळून जायचा प्लॅन झाला होता. ओ. तर तो कॅमेराच्या दुसऱ्या दिवशीच ते सगळं सापडलं. ओके. कमीत कमी तिने 1 कोटीचे सगळे दागिने वगैरे त्याच्याकडे दिले होते. तर ते सेकंड डे ट्रॅप झाल्यामुळे ते एका दिवसातच पकडले गेले. म्हणजे कॅमेराचा तो उपयोग झाला. ओके. ओके. सो अशा एक केसेस येतात. अशाही केसेस आहेत. ओके. ओके. मग समजा आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना समजा जशी तुमची एजन्सी आहे, सो अशा एजन्सीकडे जर एखादी केस द्यायची असेल तर एक्झॅक्टली त्यांनी काय पाहिलं पाहिजे एजन्सीकडे केस देताना? आता आज मी बोलताना बऱ्याच माझे ऑनलाईन माझे पॉडकास्ट बघून जे कस्टमर्स माझ्याकडे येतात, ते माझा त्यांना माझं बोलण्याची शैली खूप आवडते, तो कॉन्फिडन्स आवडतो. बरं, मी पब्लिक आहे, मी स्वतःला लपवत नाहीये. हां. बऱ्याच केसेसमध्ये लोक मला विचारतात तू फेस कसं दाखवलं. करेक्ट. मी डिटेक्टिव्ह आहे. नॉट नेसेसरी की मीच दरवेळी जाऊन काम करेन. मी जे काम मी करून घेऊ शकतो ते मी स्वतः करत नाही. आय वर्क स्मार्ट, आय डोंट वर्क हार्ड म्हणलं. ओके. डॉंकीज वर्क हार्ड म्हणलं, आय एम अ हॉर्स म्हणलं. मी रेसमध्ये पळतो, मी लग्नात नाचणारा घोडा नाही.
सो तशाही गोष्टी आहेत ना, की आता तो तुमचा दृष्टिकोन आहे. एखाद्याला चुत्या बनवायचं आहे, तर समोरचा एजन्सीवाला कसाही बनवू शकतो. आणि मलाही जर तुम्हाला त्या फक्त पर्टिक्युलर मला माहिती आहे या केसमध्ये तथ्य नाही आणि आय वॉन्ट टू इनकॅश यू, आय कॅन इनकॅश यू एनी हाऊ. तुम्हाला एजन्सीमध्ये काय बघायचं हे मी नाही सांगू शकत. ओके. तुमचं मन सांगतंय का, तुमचा कॉन्फिडन्स बसतोय का, तुम्हाला समोरच्या माणसाला ते नॉलेज आहे का ते बघा. ओके. मी बऱ्याच फ्रीलान्सिंग एजन्सीज जसं माझ्याकडे काही कस्टमर्स येतात म्हणतात आम्ही 2दा फसवलं गेलोय, 3दा फसवलं गेलोय. तशी माझा संबंध. माझ्यासारखा कोणी मिळाला होता का? अ, आणि मी मॅक्झिमम लॉयर्ससाठी काम करतो जसं मी आधी सांगितलं. हां, त्यामुळे very माझी माउथ टू माउथ पब्लिसिटी जास्त होते. हां. आय एम मोस्टली रेफर्ड बाय लॉयर्स टू अदर कस्टमर्स किंवा अदर लॉयर्स. तर लॉयर्समधलं जे माझं आता सर्कल बसलेलं आहे ते त्याच्यामुळे आता लोक येताना मला कधी हे विचारत नाहीत की हे काम होईल का. तर आम्हाला रेफरन्स यांनी दिलेला आहे तो युजली त्या बेसिसवरती आता काम होऊन जातात. दुसऱ्या एजन्सीमध्ये काय बघायचे, पहिली एक ते गोष्ट एक बघायची त्यांचं ऑफिस आहे का, हां. त्यांचा स्टाफ आहे का, त्यांच्या वेबसाईट्स आहेत का, ओके. त्यांना लॉचं नॉलेज आहे का, की या केसमध्ये अशा गोष्टी केल्या तर कुठली गोष्ट तुम्हाला ती लॉफुली यूज करता येईल करेक्ट. का, ते फक्त उगीच या बिल्डिंगमधनं आम्ही उडी मारू, इथनं ड्रोन सोडू, तिथनं हे करू, अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतायत का. हे फ्रीलान्स ऑफिस नसलेले डिटेक्टिव्ह खोटारडे. ओके. 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 तिथे फसवणूक होणार तुमची. ओके. मग आपलं ऑफिस एक्झॅक्टली कुठं आहे आणि एकंदर आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं? माझी वेबसाईट आहे, माझा मोबाईल नंबर आहे. माझं ऑफिस के मार्केटला आहे, सातारा रोडला. ओके. त्यामुळे तिथेही आलं तरी तिथेही मिळून जाईल. माझी स्वतःची वेबसाईट आहे. बरं, कुणाल चांदेकर, डिटेक्टिव्ह कुणाल चांदेकर जरी गुगल केलं तरी माझा सगळा डेटा समोर येऊन जातो. माझं इंस्टाग्रामचं अकाउंट व्हेरीफाईड आहे, ब्लूटिक आहे, तिथे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तिथून माझे वेबसाईट डिटेल्स मिळून जातील. तिथेही कॉन्टॅक्ट करू शकतात लोक मला. तर आता आपण शेवटाकडे येऊयात. Yes. जसं आपण सुरुवातीला प्रश्न घेतला होता की अग्रवाल केस आहे Yes. आणि त्या केसमध्ये आत्ता काय काय चाललंय मग आपण ते सगळं डिस्कस केलेलंच आहे. बरोबर. पण अगेन शेवट लोकांना आपल्याला समजवायचं की तुम्हाला जर अशा केससारखं फसायचं नसेल तर काय काळजी घेतली पाहिजे? बेसिक रेड फ्लॅग्स मी आधी सांगितले की लग्न करताय आजकालच्या या जगात प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. हम्म, अगदी तुमच्या नात्यातलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे की असं आहे तसं आहे, हम्म, त्यात सुद्धा फसवणूक होतात. मी बघितलेले आहेत. अगदी जवळच्या नात्यात सुद्धा माहिती नसतं की कुठेतरी त्याचं काही एक्स्ट्रा चाललेलं आहे किंवा काही चाललेलं आहे. माझ्या बऱ्याच अशा केसेसमध्ये लग्न होऊन दिलेलं आहे, लग्न झालेलं आहे आणि त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांना मान्य आहे की तू लग्न करू शकतो किंवा तू करू शकतेस, पण तू माझ्याकडे पण येऊन राहायचं. अशा केसेस पण आहेत. पण त्या केसेसमध्ये करताही काही नाही आहेत मग. हम्म, कारण ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं की असं आहे. रिसेंट केसेसमध्ये आहे. हम्म. पण मग तुम्ही माहिती काढून घ्याच. मग ती तुम्ही स्वतः काढून घ्या किंवा आमच्याकडनं काढून घ्या. ओके. पण माहिती काढून घेणं अनिवार्य आहे. ओके. ओके. जवळच्या फायद्यासाठी लांबच्या नुकसानीचा विचार करा. ओके. एवढंच म्हणा. ओके. सो सरांनी आता सगळं छान एक्सप्लेन केले. तुम्हालाही असं वाटतंय की तुमच्याकडची एखादी केस आहे आणि ती सरांबरोबर शेअर करायची, सरांना हँडल करायला द्यायची, तर नक्कीच तुम्ही ते काम करू शकता. सरांनी सांगितलं त्यांचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये के मार्केटला या ठिकाणी आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पण अर्थात व्हॉट्सअपला मेसेज कामासाठी करा, फी किती आहे हे विचारायला करू नका. तुमची केस सांगितल्यानंतरच सर ते सगळं ठरवतील. सो आता आपण थांबूयात. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलंय. थँक्यू. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.